बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील इस्लामपूर गट क्रमांक 158 काझी महजर अहमद यांच्या मालकीच्या शेतात बिना परवानगी प्लास्टिक करून दगडखडी मुरुम उत्खनन करून संग्रामपूर तालुक्यातील चौंडी धरणावर तथाकथित स्वामित्व शुल्कावर लघु पाटबंधारे विभाग बुलढाणा यांच्या पत्रे अन्वये सर्रास वाहतूक होत आहे। परंतु महसूल विभाग अधिकारी याबाबत परवानगी माहिती देण्यास नकार देत असल्याने या गंभीर प्रकरणाची परवानगी गुलदस्त्यात असल्याने शासनाच्या तिजोरीला चुना लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे। काही मीटर अंतरावर शेतात दलित कुटुंब परिवारासह राहते, तर काही अंतरावर आदिवासी बांधवांचे पुनर्वसन गाव आहे। काही अंतरावर इस्लामपूर नव्याने बांधकाम होत असलेले व निधी अभावी रखडलेले धरण त्यांची भिंत जवळ आहे, तरी सुद्धा विना परवानगी प्लास्टिक स्फोटक पदार्थांचा वापर बिनधास्तपणे सुरू आहे। प्राप्त माहितीनुसार गुलदस्त्यात असलेली परवानगी राजकीय हस्तक्षेप असल्याचे चर्चा दरम्यान महसूल विभागात ऐकण्यास येते। मौजे इस्लामपूर गट क्रमांक 158 हे शेत दोन मालकांच्या नावावर आहे, परंतु अनेक वर्षापासून या ठिकाणी अवैधरित्या गिट्टी खदान हजारो ब्रॉस गौण खजिन विना परवानगी वाहतूक झाली, परंतु महसूल दप्तरी नोंद कोठेही आढळत नाही। राजकीय वरदस्त व महसूल कर्मचारी यांचा अधिकारी वर्गास मिळणारा महाप्रसाद, त्यामुळे गुलदस्त्यात असणारे डोळे मिटून शांतपणे रेती गिट्टी मुरुम दगड माती वाहतूक चालत असल्याने शासनाच्या तिजोरीला चुना लागत आहे। यामध्ये कोणी भाऊचा तर कोणी दादांचा व्यक्ती समुदाय आहे। या सर्व प्रकारे अवैधरित्या असल्याने शेतमालक यांची चौकशी व कारवाई होणे जरुरी आहे। BCN न्यूज करिता जळगाव जामोद येथून मनीष ताळे यांचा हा वृत्तांत।